नायलॉन मांजानं आजवर अनेकांचा जीव घेतलाय। हेच रोखण्यासाठी खरं तर नाशिकमध्ये नायलॉन मांजाच्या विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपारी आणि मोक्काची कारवाई केली जाणार आहे। नाशिक पोलिसांच्या या इशाऱ्यानंतर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नाशिक पोलिसांचा हा तडीपारी पॅटर्न सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे। पाहूया। नायलॉन मांजा विकणाऱ्यांनो सावधान, थेट तडीपारी आणि मोक्काची कारवाई। संक्रांती आधी नाशिक पोलीस इन ऍक्शन। नायलॉन मांजाचे बळी रोखण्यासाठी निर्णय। एखादी सुरी, चाकू ज्याप्रमाणे फळ भाजीपाला कापते, अगदी तशीच धार असलेला हा आहे नायलॉन मांजा। सध्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अशा मांजाच्या चक्री अनेक ठिकाणी दिसून येतात। पण विक्रेत्यांनो जरा जपून, कारण तुम्ही चुकूनही जर नायलॉनचा मांजा विकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यावर थेट तडीपारी आणि मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते। नाशिक पोलिसांनी तसा आदेशच जारी केलाय। गेल्याच आठवड्यात नायलॉन मांजानं मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला होता। त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदीच हद्दपार करण्याची रणनीती आखली। की वारंवार विक्री करणारे जे लोक असतील त्यांचं रेकॉर्ड चेक करून आम्ही तडीपारची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्याच पद्धतीने वेगवेगळे क्रिमिनल आणि ह्या प्रमाणात जर वापर करणाऱ्यांमध्ये जर चेन आम्हाला या ठिकाणी आढळून आली तर त्यांचे देखील रेकॉर्ड करून मोक्याची कारवाई देखील आमची प्रस्तावित आहे। नाशिक पोलिसांनी ही मोहीम हाती घेताच नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला। या कारवाईत अंबड पोलिसांनी नायलॉन मांजाचे तब्बल 150 गट्टू जप्त केले। यांची बाजारातील किंमत लाखोंच्या घरात आहे। या कारवाईत देखील पोलिसांकडून मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर कारवाईची मोहीम हाती घेतल्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांचं धाबं दणाणलंय। माननीय आयुक्त संदीपजी कर्णिक सर यांनी हा मांजा प्रतिबंधात्मक करण्यासाठी आदेश काढलेले आहेत आणि त्या आदेशाचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मांजाच्या अनुषंगाने कारवाया सुरू झालेल्या आहेत। हा नायलॉन मांजा आज अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ 150 पेक्षा जास्त गट्टू या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। खरं तर केवळ दुकानच नाही तर फिरत्या वाहनांमधून आणि घरांमधून ही नायलॉन मांजाची विक्री होते। त्यामुळे ही विक्री रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। पण जीवघेणा नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई परिणामकारक ठरताना दिसते। त्यामुळे नाशिक पोलिसांचं अनुकरण राज्यभर केलं गेलं तर नायलॉन मांजाचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।